कोल्हापूर महानगरपालिका परिसरातील जुन्या मराठा बँकेसमोरील गटर गेल्या 15 दिवसांपासून तुंबल्यानं अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहतंय. हे सांडपाणी आजूबाजूच्या गाड्यांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरतंय. परिसरातच रिक्षा स्टॉप त्याचबरोबर हॉटेल्स आहेत. या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. काही ठिकाणी हे सांडपाणी साचून राहिल्यानं डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत. नागरिकांनी याबाबत महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. या ठिकाणच्या गटारींची दुरुस्ती करून सांडपाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था महानगरपालिकेनं करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होतीये. बाईट नागरिक सर्व, बाईट नागरिक सर्व. महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर हे ठिकाण असूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. याबाबत कार्यवाही झाली नाही तर महानगरपालिकेच्या दारात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. आता या ठिकाणी हे चॅनल तटलेलं आहे, कायम तुंबलेलं असते आणि ह्याच्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. इथल्या व्यापाऱ्यांना, रिक्षावाल्यांना नंतर दुर्गंधीचा त्रास होतोय आणि प्रत्येक वेळेला आम्ही त्यांना कंप्लेंट देतोय, तर ते कंप्लेंट म्हणजे ऐकून घेतात, गप असतात. ते काय त्याच्यावर ॲक्शन घेत नाहीत, काय नाही. इथं आता आमची चहाची गाडी आहे. इथं आता दुर्गंधी भरपूर पसरलेली आहे. इथं आता गटर तुंबून जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत. तरी त्यांनी महानगरपालिकेला आम्ही कळवूनसुद्धा ते आता 8 दिवस झाले इकडे दुर्लक्ष करत आहेत. येतात, बघतात आणि फक्त जातात. झाड तोडणी पण झालेले. आता 15 दिवस झाले ते झाड तोडलेलं नेलेलं नाही, पण गटर तुंबलेलं देखील त्यांनी काढलेलं नाही. कळवूनसुद्धा ते आमची दखल घेत नाहीत अजिबात.